बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज विजय दास नावाच्या आरोपीला अटक केली। ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात हा आरोपी लपून बसला होता। त्यावेळेस पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली। या अटकेनंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली आहे। या चौकशीनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा तपशील सांगितला। डीसीपी दीक्षित गोडाम यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत बोलताना गोडाम म्हणाले, मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद वय वर्ष 30 हा आरोपी बांगलादेशी ओरिजिनचा आहे, त्यामुळे आम्ही गुन्ह्याचं सेक्शन वाढवलं आहे असं त्यांनी सांगितलं। पुढे गेडाम म्हणाले की आरोपीकडे कोणतेही भारतीय कागदपत्र नाही। काही खूण आहेत ज्यावरून तो बांगलादेशी असल्याचं स्पष्ट होते। तसेच चौकशीत आरोपीने जी उत्तरं दिली आणि त्याच्याजवळ जे साहित्य सापडलं त्या साहित्याच्या अनुषंगाने हा बांगलादेशी नागरिक असल्याचं स्पष्ट होते। आरोपीने भारतात आल्यानंतर नाव बदललं आहे। भारतात विजय दास म्हणून तो राहत होता। गेल्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला आहे। काही दिवस मुंबईत राहिला होता आणि आता 15 दिवसापूर्वी तो पुन्हा मुंबईला आला होता। हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करायचा। चोरीच्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला होता अशी माहिती गेडाम यांनी दिली। तसेच या आरोपीला कोर्टात सादर करून पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचं गेडाम यांनी सांगितलं आहे।